नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून सुदृढ मानसिक आरोग्य अभ्यासक भरत पाटील यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. एका ठिकाणी एक वाक्य वाचनात आलं, दया हेच दुःखाचं कारण आहे. या वाक्याचं चिंतन केल्यावर असं लक्षात आलं की दया हे दुःखाचं कारण नाही आहे, तर केलेली दया आपण डोक्यात ठेवतो आणि अपेक्षेचं ओझं ठेवून वागतो आणि आपण फक्त आपलीच दया ध्यानात ठेवतो, समोरच्यानं केलेल्या दयेला कर्तव्य संबोधतो, म्हणून आपल्या पदरी दुःख येतं. बघा, विचार करा, आपल्या बाबतीतही घडून गेलेल्या अशा काही गोष्टींचा, घटनांचा. हे जे सांगितलंय तेच बरोबर वाटतंय ना आता? बघा, आपली आजी अंगणात चिमण्यांना दाणे टाकायची, चिमण्यांसाठी पाणी ठेवायची. पण तिनं दाणे टाकले, चिमण्यांसाठी पाणी ठेवलं, म्हणून मी चिमण्यांवर दया केली आहे असा अहंकार मात्र तिने ठेवला नाही. तिनं चिमण्यांसाठी पाण्याची वाटी ठेवली तरीसुद्धा त्यांच्याकडून कुठलीही परतफेडीची अपेक्षा ठेवली नाही. मंडळी, म्हणूनच दया किंवा दया या भावनेनं आपण एखाद्याला केलेली मदत ही आपण डोक्यात ठेवता कामा नये. आणि आपण एखाद्या व्यक्तीवर दया दाखवली आहे, त्याला मदत केली आहे, म्हणून त्याच्याकडनं त्या परतफेडीची अपेक्षासुद्धा करता कामा नये. कारण दया ही सद्भावना म्हणून करायची असते. दया ही प्रेम व्यक्त करण्यासाठी करायची असते. एखाद्या वेळेस आपल्याला नाही जमलं दयेच्या भावनेतून मदत करायला, तर नकार हा आपला हक्क असतोच. पण दया भावनेतून मदत करायची असेल तर ती मनापासून आणि अपेक्षारहित असावी, एवढंच. म्हणजेच मग दया हे दुःखाचं नाही तर समाधानाचं कारण होईल. हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.